नमस्कार सर्वांना. आज आपण अश्वस्य स्वामीनिष्ठा याची एक्सरसाइज भाषा अभ्यासह पाहणार आहोत. मागे आपण हा पाठ समजून घेतला होता. महाराणा प्रताप व त्यांचा घोडा ज्याचं नाव आहे चेतक, यावर हा पाठ आधारित आहे. खूप सुंदर असा पाठ आहे हा. त्यामुळे आता आपण याचा भाषा अभ्यासह पाहूयात. एकवाक्येन उत्तरत. मार्गः कीदृशः. जो मार्ग आहे तो कसा बरं आहे. तर मार्गः निर्मनुष्यः. तर तुमचा आन्सर आहे मार्गः निर्मनुष्यः. फुल स्टॉप. ओके. अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति. म्हणजे अश्वाच्या पृष्ठे म्हणजे वरती कह म्हणजे कोण बरं उपविष्ट आहे, कोण बसलेलं आहे. तर तुमचं आन्सर आहे, हे बघा इथे आहे, तस्य स्वामी. अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. तस्य स्वामी. अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. अँड गिव फुल स्टॉप. अश्वः किम उल्लंघयति. अश्वानी काय बरं ओलांडलं. आपल्याला माहिती आहे काय ओलांडलं अश्वानी. जलप्रवाहम. हे बघा, सह जलप्रवाहम उल्लंघयति. त्यामुळे तुम्हाला किमच्या तिथे काय लिहायचं आहे, जलप्रवाहम. तुम्हाला म हलंत ठेवायचं आहे कारण की पुढे ऊ आहे, ऊ स्वर आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे म काय ठेवायला लागेल, हलंत ठेवायला लागेल. सो अश्वः जलप्रवाहम उल्लंघयति अँड गिव दंड. स्वामी किम स्पृशती. म्हणजे जे स्वामी आहेत, महाराणा प्रताप आहेत, त्यांनी काय बरं किम स्पृशती, त्यांनी काय कशाला स्पर्श केला. स्पृशती तर अश्वस्य शरीरम. त्यामुळे किम आहे इकडे ऑब्जेक्टमध्येच आन्सर लिहायचं आहे, म्हणजे द्वितीय विभक्तीमध्येच. त्यामुळे स्वामी अश्वम स्पृशती. अश्वम. आता इकडे म हलंत न येता तुम्ही इकडे वरती टिंब देणार. का. कारण की पुढे स आहे जो की व्यंजन आहे. त्यामुळे स्वामी अश्वम स्पृशती. फुल स्टॉप. ओके. प्रश्न निर्माणम कुरुत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत. हां, प्रश्न क्रिएट करायचे आहेत. आता बघा, स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. हे एक आन्सर आहे. ह्यावरनं तुम्हाला क्वेश्चन फॉर्म करायचा आहे. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. स्वामी अश्वाच्या जवळ आले. अश्वाच्या है ना, अश्वस्य. तर आता तुम्ही कसं बरं क्वेश्चन फॉर्म करणार. ह्याच्यासाठी तुम्हाला कह कौके आपले जे किम सर्वनाम आहे, किम पुल्लिंग, किम स्त्रीलिंग, किम नपुंसकलिंग, ह्यावर ऑलरेडी ह्या तालिकांवर मी ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेत. आय थिंक व्याकरण पाठ म्हणून त्या प्लेलिस्टचं नाव आहे. तुम्ही त्यामध्ये जाऊन ती प्लेलिस्ट ऐका, तुमचे अपने आप सगळं बायहार्ट होईल. तर इकडे बघा, अश्वस्य अश्वाच्या जवळ आले. आता स्य काय दाखवत आहे आपल्याला, षष्ठी विभक्ती दाखवत आहे. त्यामुळे कह कौके, कम कौकान, केन काभ्याम कैही, कस्यै काभ्याम केभ्यः, कस्मात् काभ्याम केभ्यः, कस्य कस्य है ना, अश्वस्य. त्यामुळे स्वामी कस्य समीपे आगच्छति. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. त्यामुळे तुमचं आन्सर आहे इकडे हे कस्य. म्हणजे तुम्हाला कसं लिहायला लागेल, स्वामी कस्य समीपे आगच्छति. आगच्छति नंतर गिव क्वेश्चन मार्क, कारण की तुम्हाला प्रश्न तुम्ही निर्माण केला आहे. ओके. स्वामी भूमौ निपतति. म्हणजे स्वामी भूमीवर पडले. आपल्याला आता माहिती आहे जिथे आपण लोकेशन दाखवतो तिकडे आपण कुठली विभक्ती करतो, सप्तमी विभक्ती करतो. लोकेशनसाठी आपण कुठला WH क्वेश्चन वापरतो, तर कुत्र. स्वामी कुत्र निपतति. स्वामी कुत्र निपतति. गिव क्वेश्चन मार्क. स्वामी भूमौ निपतति. अंडरस्टूड. ओके. नाव योग्य विभक्ती रूपम लिखत. आता तुम्हाला योग्य विभक्ती रूप लिहायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी लेसन्स वाचले असेल तर तुम्ही आपले आप लिहू शकता. म्हणजे लेसनमध्येच आन्सर आहेत म्हणून बोलली. तस्य पृष्ठ उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. आता तुम्हाला माहिती आहे की त्याच्या पृष्ठभागावर म्हणजे वरती त्याचे स्वामी बसलेले आहेत. आता इकडे परत लोकेशन आली आहे, ऊपर, उसके स्वामी थे है ना. त्यामुळे लोकेशन आली आहे. त्यामुळे पृष्ठचं सप्तमी एकवचनम काय होईल, पृष्ठे. तस्य पृष्ठे उपविष्टः तस्य स्वामी.
आता बघा, तस्य एकः पादः व्रणितः. आता बघा, 2 पायांपैकी त्याचा एक पाय घायल झाला आहे, दुखापत झाली आहे, त्यामुळे व्रणितः. व्रणितः म्हणजे ती तह अंती, हां, व्रणिती नाही, व्रणितः, त्यामुळे इकडे काय येणार, व्रणितः येणार. समाधीस्थलम डॅश मेवाड प्रांत विराजते. आता बघा, त्याचं समाधीस्थळ कुठे आहे, कुठे, कुत्र, अगेन अधिकरणम, सप्तमी विभक्ती विलकम. सो मेवाड प्रांतचं काय होणार, मेवाड प्रांते. समाधीस्थलम मेवाड प्रांते विराजते. अश्वः डॅश प्राणान त्यजती. अश्वः समाधानेन प्राणान त्यजती. त्याने समाधानाने त्याचे प्राण त्यागले. हां, इकडे आपण कुठली वापरली आहे विभक्ती, तर तृतीय विभक्ती वापरलेली आहे, कारण की ह्याच्यामध्ये काय आहेत, त्याचे फिलिंग्स इन्व्हॉल्वड आहेत. सॅटिस्फॅक्शननी त्यांनी त्याचे प्राण त्यागले. आता बघा, 4th, आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत. आता तुम्हाला माहिती आहे की आत्मनेपदी क्रियापद म्हणजे काय, त्याचे प्रत्यय काय, हां, ते, इते, अंते, से, इथे, द्वे, ई, वहे, महे, है ना. आता बघा कुठे कुठे आहे, मी पाठ शिकवताना सांगितलंच होतं, सहते, त्यानंतर हे बघा प्रारभते, जायते, लभते, हे जे विराजते, हे जे आहेत ते काय आहेत, आत्मनेपदी तुमचे काय आहेत, क्रियापद आहेत. सहते, जायते, प्रारभते, लभते, विराजते. ज्ञायते नास्तिया, ज्ञायते कर्मणी रूप आहे जानातीचं, ओके, त्यामुळे ज्ञायते नो, हेच हे 5, विराजते, लभते, प्रारभते, जायते आणि सहते, ओके. माध्यम भाषया उत्तरम लिखत. पशुपक्षिणः मानवस्य सहाय्यम कुर्वन्ति. आपल्याला माहिती आहे की पशुपक्षी मानवाची काय करतात, मदत करतात. इति विषये काः कथाः यूयं जानीथ. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त, जसं चेतकनी महाराणा प्रतापांची सेवा केली, हेल्प केली, त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली जर स्टोरी पंचतंत्रमधून किंवा तुमच्या डेली लाईफमधनं जर तुमच्याकडे पेट असेल, त्या रिलेटेड जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही एखादी स्टोरी नेटवर बघितली असेल रिअल लाईफ, तरी पण चालेल, जरी पंचतंत्रमधून नसेल तरीही चालेल, ओके. तर जर तुम्हाला माहिती असेल तर ती तुम्ही इदर मराठी, इफ यू आर ऑप्टिंग फॉर, इफ यू आर इन मराठी मीडियम, और इदर इन इंग्लिश इफ यू आर देअर इन इंग्लिश मीडियम. सो आय विल टेल फ्रॉम पंचतंत्र ओनली, ओके. डॉग रिलेटेड वगैरे तुम्हाला छान मिळून पण जातील रिअल लाईफ, तर तुम्ही तुमच्या माध्यम भाषामध्ये लिहू शकता. इट्स लाईक अ प्रॅक्टिस, तुम्ही हेच लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. सो ही सगळ्यांनाच स्टोरी माहिती आहे, द लॉयल मुंगूस, है ना. द स्टोरी इज अबाउट अ लॉयल मुंगूस. आय एम जस्ट टेलिंग यू, इफ यू वॉन्ट टू जॉट इट डाऊन, जर तुम्हाला लिहून घ्यायची असेल तर तुम्ही लिहू शकता हळूहळू व्हिडिओ ऐकत, ओके. दिस स्टोरी इज अबाउट अ मुंगूस who was left alone at home with a baby, and the family or the husband and wife went to the farm. So when the wife returns from the farm, she saw that the loyal mongoose was having some blood stains on his mouth. The angry or ferocious women, she thought that maybe the mongoose has killed her daughter, killed her son or daughter, or killed her baby. So she got ferocious, she got angry, and what she did, she killed that mongoose. But later when she enters the house, what she saw a snake which was near to the baby's cradle, and snake may harm the baby. That's why mongoose already killed the snake and protected her baby, okay. So after that she came to know that she had made a big mistake by killing the mongoose who protected her baby. So that was a loyal mongoose story. तुम्ही ही मराठीत पण लिहू शकता की एक मुंगूस होता, त्याला एका शेतकऱ्याने पाळलेलं होतं. ते शेतकरी जोडपे शेतामध्ये गेले होते काम करायला. जेव्हा शेतकऱ्याची बायको घरी येते तेव्हा ती बघते की त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. ती घाबरते.
तिला असं वाटतं की या मुंगसाने माझ्या लहान बाळाला मारलं आहे, त्यामुळे ती काय करते, ती त्या मुंगसाला रागामध्ये, द्वेषामध्ये, भयामध्ये मारून टाकते, कुठलाही विचार न करता. आणि तशीच ती त्याला मारल्यानंतर तशीच आतमध्ये जाते. तर जिथे तो बाळाचा पाळणा असतो किंवा जिथे जे तिथे जे तिने ठेवलेलं आहे बाळाला, तुम्ही लिहू शकता पाळण्यातच, ते सेफ असतं म्हणून. तर त्या बाळाच्या पाळण्याजवळ ती बघते, तर तिकडे एक साप मरून पडलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मुंगूस आणि सापाची दुश्मनी असते. मुंगूस सापाला मारतो, त्यामुळे ती बघते की मुंगसाने सापाला मारलेलं आहे. आणि मग तिला तिची चूक लक्षात येते की मी उगाचच बरं ह्या मुंगसाला मारलं, ह्यानी तर माझी मदतच केली होती ह्या सापाला मारून, माझ्या बाळाचं रक्षणच केलं होतं. तुम्ही असं हे लिहू शकता. सो दॅट्स इट. Okay, if you have any doubt related to this chapter or exercise, do let me know in the comment section. Share this video with your friends. Do like, share and subscribe. Thank you so much. धन्यवाद.